गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अध्याय 3. गोदान आणि पौलव्याची कथा. प्राचीन काळी प्रत्येक राजाजवळ मोठमोठे गवळवाडे असत. गोधन ही राज्याची प्रतिष्ठा मानली जात असते. दुर्योधनाने विराट राजाचा गवळीवाडा लुटला व विराट राजाच्या गायी पळविल्या. त्यावेळी उभय पक्षात युद्धे झाली. वसिष्ठ ऋषींनी कामधेनू, दिलीप राजाची गोसेवा याच्या कथा प्रसिद्धीच आहेत. आजही काही श्रीमंताजवळ पुष्कळ गायी असतात. अशा श्रीमंतांनी अधिक महिन्यात ब्राह्मणांना गायीचे दान दिले तर ते महापुण्यकारक दान होते. दान घेणारे ब्राह्मण सत्पात्र आणि गायीचे संरक्षण करण्यास व गोपालनास समर्थ असेच असावे लागतात. जी गाय दान द्यायची ती कशी असावी ते ऐका. ती गाय सुंदर, धष्टपुष्ट आणि सवस्त अशी असावी. भरपूर दूध देणारी गरीब अशी गाय धार काढण्याच्या भांड्यासह तिच्या गळ्यात घंटा बांधून योग्य अशी शृंगारून पुरुषोत्तम गोपाल कृष्ण पित्यर्थ संकल्प करून ब्राह्मणास दक्षिणेसह द्यावी. रोगी, वंध्या, लात्री, लात्री म्हणजे लाथ मारणारी, कमी किमतीची, एक शिंगी, पाना चोरणारी अशी गाय दान देणाऱ्या दात्याला पुण्य न मिळता उलट पापच लागते. गायीच्या अंगात सर्व देवाचा निवास असतो. गायीच्या पंचगव्यात सर्व तीर्थे समावलेली असतात. म्हणून गोदान करणे हे सर्वात पुण्यकर्म आहे. ज्यांना हे शक्य आहे त्यांनी अधिक मासात हे गोदान करून महापुण्य प्राप्त करावे. भगवान विष्णूंनी लक्ष्मीला गोदानाबद्दल ही माहिती दिली. तेव्हा लक्ष्मीने विचारले, गायीच्या अंगात सर्व देवतांचा निवास कसा? मग विष्णूंनी लक्ष्मीला त्याबद्दलची कथा पुढील प्रमाणे सांगितली. पूर्वी पौलव्य नावाचा एक महान तपस्वी ऋषी या पृथ्वीवर होता. त्याने इतकी खडतर तपश्चर्या केली की त्या पुण्याईने त्याला इंद्रप्रद प्राप्त व्हावे अशी परिस्थिती निर्माण झाली. मग देवेंद्राने तिचा विचार केला की या पौलव्य ऋषीची तपश्चर्या भंग केली पाहिजे. त्यासाठी त्याने काही सुंदर अशा अप्सरांना त्या कामगिरीवर पौलव्याकडे थेट पाठवून दिले. त्या अप्सरा पौलव्याच्या आश्रमात आल्या. नृत्य गायनाने त्यांनी पौलव्याच्या समाधीचा भंग केला. दृष्टादृष्ट झाली आणि पौलव्य ऋषी रागावून म्हणाले, तुमचा हा नखरा खरा नाही. हा नसता उद्योग करायला तुम्हाला कोणी सांगितले? ते खरे सांगाल तर ठीक, नाहीतर मी तुम्हाला शापून भस्म करीन. त्या तपस्या तप करीत त्या म्हणाल्या, मुनिवर्य हो, हे कृत्य प्रत्यक्ष देवेंद्राची आज्ञा म्हणून आम्ही इथे आलो. असं तर मग त्या देवेंद्राला मी जाळून भस्म करतो. असे बोलून पौलव्याने हातात पाणी घेतले आणि मंत्र म्हणत प्रत्यक्ष देवेंद्रालाच पाचारण केले. पण काही केल्या देवेंद्र तिथे येईना. कारण तिकडे इंद्राचे आसन डळमळले. इंद्राच्या अंगी हुडहुडी भरली. तो तेथून पळून ब्रह्मदेवाकडे गेला. म्हणाला, पौलव्य ऋषींच्या शापापासून आमचे रक्षण करा. विष्णू म्हणाले, देवेंद्रा, अरे ऋषी मुनी ब्राह्मण याचा छळ करण्याची सवय आता सोडून दे. पूर्वी तुझ्या ह्याच खोडीमुळे तुझी संपत्ती गेली आणि ती पुन्हा मिळवण्यासाठी समुद्रमंथनाचा खटाटोप सर्व देवांना करावा लागला. आता पुन्हा पौलव्याचा राग. तिकडे पौलव्य मुनी हातात पाणी घेऊन मंत्र म्हणत इंद्राला आवाहन करीत होते. तो लवकर येईना म्हणून त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणून ब्रह्मदेवाला आणि शेवटी विष्णूसह सर्वांना शापाने भस्म करण्याचे आवाहन आरंभिले. ऋषींचा त्यावेळेचा तो रुद्रावतार पाहून
साऱ्या अप्सरा भयचकित होऊन तेथून पळून गेल्या. आता आली का पंचाईत? देवेंद्रा, तुमच्या ह्या उपद्यापायी ब्रह्मदेव गर्भगळीत झाले. मलाही कापरे भरले. बापरे, आता चला महादेवाकडे. कोणतेही अरिष्ट स्वतःवर झेलणारे तेच वरिष्ठ देव आहेत. आपण त्यांना शरण जाऊ. असे बोलून ब्रह्मा आणि इंद्रासह विष्णू शंकराकडे गेले. भोलेनाथ राम नाम जपत करीत शांत बसले होते. तोच ओम नमः शिवाय असा घोष त्यांना ऐकू आला. ते दोघे त्यांना दिसले. येण्याचे कारण विचारले आणि त्याचे बोलणे चालू असताना स्वतः शंकर भगवान चाचरे भरले. भांग प्याल्यासारखे ते बडबडू लागले. अनर्थ झाला आम्हाला, काहीच सुचेना. कोण आहे, काय आहे? विष्णू चकित होऊन म्हणाले, पाहिलेस ना देवेंद्रा, तुझ्या ह्या ऋषी ब्राह्मण छळाच्या कारस्थानामुळे आम्ही तिन्ही देव संकटात सापडलो आहोत. स्वतः हे भोलेनाथ महादेव असूनही तेही गडबडून गेले आहेत. पहा, ऋषी ब्राह्मणांचा राग मोठा कठीण असतो. अरे, स्वतः मी ब्राह्मणाची लाथ माझ्या छातीवर झेलली होती. म्हणजे विष्णूंनी छातीवर भृगु ऋषींनी लाथ जी मारली, हे अजून पांडुरंगाच्या छातीवर त्याचा छाप आहे. भृगु ऋषींनी लाथ मारली त्यावेळेला. ऋषी ब्राह्मणांचा राग मोठा कठीण असतो. अरे, स्वतः मी ब्राह्मणाची लाथ माझ्या छातीवर झेलली होती. शंकर म्हणाले, ते सारे जाऊ द्या. आता या अशा वेळी काय उपाय करावा ते सांगा. विचारा, नीट करा. विष्णू म्हणाले, आता एकच उपाय आहे. आपण सारे देव गौतमीच्या अंगात शिरू आणि निर्भय होऊ. कारण ऋषी ब्राह्मणांचा राग गायीवर मुळीच चालत नाही. तो विचार साऱ्यांना पटला आणि सारे देव मग भराभर गायीच्या अंगात शिरले व साऱ्या तीर्थांनीही मग गायीच्या अंगात आश्रय घेतला. ते जाणून कौलव्य मुनी खट्टू झाले. त्यांचा नाईलाज झाला. सारा उपाय खुंटला व गोमातेला नमस्कार करून ते शांत झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय.